नमस्कार श्रोते हो, आपण गप्पा मारतोय वकील यतीश खानोलकर यांच्याशी. पहिल्या भागामध्ये जाणून घेतलं त्यांचा प्रवास, नोटरी आणि कायद्याविषयी माहिती. आज ऐकूया या कार्यक्रमाचा उर्वरित संवाद. नमस्कार सर. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. जमिनी खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात? फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. हल्ली तर आपल्या सिंधुदुर्गामध्ये जमिनीचे व्यवहार, जमिनी विक्री करण्याचे, खरेदी करण्याचे व्यवहार एवढे वाढलेत आणि बहुतांशी परजिल्ह्यातली असतील किंवा परप्रांतीय आज आपण ज्याला म्हणतो की बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की आंदोलने होत आहेत. एकच जमीन दुसऱ्याला विकली, एकच जमीन तिसऱ्याला विकली, असे बऱ्याच वेळेला प्रकार घडतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जमीन विकत घेतो असं आपण म्हणतो तेव्हा आपण बघतो एक सातबारा. जनरली माणूस आपल्याला काय दाखवतो, तो मालक असतो, तो घेऊन येतो आणि सांगतो हा माझा सातबारा आहे, ही माझी जमीन आहे. परंतु फक्त सातबारा बघून जमिनीची मालकी ठरवता येईल का? तर मुळात अजिबात नाही. त्यासाठी काही गोष्टी तपासाव्या लागतात की ही जमीन त्याच्याकडे आली कुठून, त्याने विकत घेतली आहे का, की वडिलोपार्जित आहे का? वडिलोपार्जित असेल तर आणखीन कोणा भावंडांचा हिस्सा वगैरे आहे का? कोणाचं हिस्साचं नाव चुकून राहिलंय का, लावायचं राहिलंय का? यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही वकील म्हणून सगळ्या पक्षकारांना सांगतो की तुम्ही सर्च रिपोर्ट घ्या, म्हणजे शोध अहवाल घ्या. जमीन खरेदी करताना किंवा कुठलीही मिळकत खरेदी करताना एक सर्च रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, शोध अहवाल ज्याला असं म्हटलं जातो वकिलीच्या भाषेत, तो घ्या. म्हणजे काय करायचं नक्की? शोध अहवाल घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे? तर सातबारा मिळाला म्हणजे त्याचं नाव आहे, मग काही फेरफार असतात, त्या सातबारावरती फेरफार असतात, म्हणजे ही नावं कशी आली त्याची एक हिस्ट्री असते, त्याचा एक इतिहास असतो की कुठून नावं आली. आता समजा 1935 मधली खरेदी केलेली जमीन आहे आणि 56 मध्ये त्याची नोंद झाली आहे, तर ती नोंद फेरफारानुसार 56 मधली 1956 मध्ये आपल्याला मिळाली. तिथून पुढे नावं कशी लागत गेली, ह्यांचं नाव कसं आलं, ह्याची एक कम्प्लीट चेन असते. ती चेन शोधता आली पाहिजे. ती एखादा फक्त वकीलच शोधू शकतो. म्हणजे याला एखादा माहितगार असेल जो जमिनीचे व्यवहार करतोय, विक्री करतोय, त्यांना पण ह्या गोष्टी माहिती असतात. परंतु कायदेशीर बाबी तपासणं ह्या त्या वकिलालाच समजू शकतं. बरेचसे लोक काय करतात की एक 10-12 लाखांची जमीन विकत घ्यायची आहे, परंतु सर्च रिपोर्ट करावा लागतो. एक साधारण 10-12 हजार रुपये जास्तीत जास्त तेवढा खर्च येऊ शकेल, त्याच्यापेक्षा कमी पण येतो. तेवढा खर्च करावा लागतात म्हणून सर्च रिपोर्ट करत नाहीत किंवा शोध अहवाल घेत नाहीत. परंतु जर आपण एवढे पैसे खर्च करत असू, 10-12 लाखाची जमीन घेत असू, तर त्याची मालकी तपासण्याकरता एक वकिलांकडे जाऊन साधा सर्च रिपोर्ट, शोध अहवाल घेणं अतिशय सोपं ठरतं. कारण का? तर पुढची फसवणूक टळते. म्हणजे जमिनीची मालकी कशी आली, नक्की त्याने विकत कशी घेतली आहे, त्याचा दस्तऐवज काय आहे, खरेदीखत आहे का, साठेखत आहे का, किंवा अन्य काही आहे का, किंवा पूर्वी त्याचे कुळ कायद्याखाली जमीन मिळाली असेल तर ती वर्ग 2 नुसार वर्ग 1 झाली आहे का, अशा परवानग्या मिळाल्या आहेत का, मग 32 प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो ते आहे का, हे कागदपत्र तपासण्याचं काम हे वकील करतात. आणि त्यानुसार आपल्याला एक शोध अहवाल देतात की नाही बाबा, ह्या जमिनीमध्ये काही क्लिष्टता वाटत नाही आहे, जे नाव लागलं आहे ते योग्य आहे, तो आता घेऊ शकतो. म्हणून मोस्टली माझं सर्वांना अशी विनंती असेल की आपण आपली जी कमाई असतो किंवा आपले जे काही पैसे असतील ते एखाद्या जमिनीत गुंतवताना ती जमिनीमध्ये आणखीन काहीतरी त्याच्यावरनं आणखीन वाद होऊ नयेत किंवा नवीन वाद निर्माण होऊ नयेत, केसेस होऊ नयेत, म्हणून एक सर्च रिपोर्ट, शोध अहवाल घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते सर्वांनी करावं अशी माझी सर्वांना विनंती असेल. खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आता तुम्ही सांगितली. सर, आजच्या डिजिटल युगात फसवणुकीचे प्रकार सुद्धा वाढलेले आहेत. हे टाळण्यासाठी लोकांनी काय काळजी घ्यावी आणि बनावट कागदपत्र ओळखण्यासाठी काही सोपे उपाय आमच्या श्रोत्यांना सांगा. आजकाल काय झालंय, मोबाईल फोनचा वापर सगळीकडे वाढलेला आहे, भरपूर झालेला आहे. आणि तुम्ही जर बघितलं असाल तर काय होतंय, OTP, वन टाइम पासवर्ड हा सांगा, तुमचं असं झालेलं आहे, तुम्हाला एवढे पैसे लागले, तुम्हाला लॉटरी लागली आहे किंवा तुम्हाला असं पैसे मिळणार आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट करा, ह्यामध्ये करा, हा तुम्हाला OTP दिला आहे, मग तुम्हाला पैसे येतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे मिळवण्यासाठी कुठलाही OTP लागत नाही. जो OTP द्यावा लागतो तो फक्त पैसे तुमच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी लागतो. हल्ली सिंधुदुर्ग पोलिसांनी पण त्या संदर्भात एक मिशन केलं होतं, एक जाहिरात केली होती की OTP कधी द्यावा लागतो. त्यामुळे लोकांचा असा गैरसमज झाला आहे की फोन आला, OTP दिला की आपल्याला पैसे मिळतील. अतिशय चुकीची गोष्ट आहे. नेहमी हा OTP असतो तो पैसे ट्रान्सफर करणार जातो किंवा तुमचा जो पिन तुम्ही टाकता तो पैसे ट्रान्सफर करणार टाकावा लागतो. तुम्हाला पैसे कोणीही कसेही कधीही पाठवू शकतो तुमच्या अकाउंटला. त्यासाठी तुमची कधीही ऑथेंटिकेशनची काही गरजच नाही आहे. तुमचा एखाद्याच्याकडे अकाउंट नंबर असेल तर तुम्हाला कधीही तो पैसे पाठवू शकतो. कागदपत्रांच्या बाबतीत विचार कराल तर जेन्युइन डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो, मूळ कागदपत्र, तर त्याची सत्यता, आता गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट जे आहेत, आता बनावट आधार कार्ड बनवून नेणारे पण बरेच लोक आहेत की त्याच्यावर ते सांगतात की असं आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड तुमचा पत्ता द्या, एवढे पैसे द्या, तुम्हाला आधार कार्ड बनवून देतो. परंतु त्याची जेन्युनिटी जी आहे ते त्याची साईट्स असतात
आता आपण वेबसाईट बघतो, तर वेबसाईट ऑथेंटिकेटेड वेबसाईटवर जाऊनच हे डॉक्युमेंट तपासले पाहिजेत. तर त्याच्या संदर्भातलं आधारची जी वेबसाईट आहे, त्या आधारच्या एकूण 3 वेबसाईट सध्या तरी आहेत. त्याच्यामध्ये एक अपडेशनची आहे, एक त्यांचं पोर्टल आहे आणि एक त्यांची ग्रीव्हन्सेसबद्दल आहे. त्या ऑथेंटिकेट म्हणजे HTTPS ज्याला आपण म्हणतो, त्याला स्लॅश असतात, काही डॉट्स असतात, ती बघूनच त्याच्यामध्ये आपण त्याचं लॉग इन केलं पाहिजे आणि डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहे की नाही तपासलं पाहिजे. आता मूळ दस्तऐवज आता असे एवढे आले की क्लोनिंग, ज्याला डॉक्युमेंटचं सुद्धा क्लोनिंग होऊ लागलं. म्हणजे काय, जो आहे ओरिजिनल दस्त जो आहे तो डुप्लिकेट दस्त ओरिजिनल असा बनवतात की तुम्हाला वाटतं की तो ओरिजिनल आहे, परंतु त्याची ऑथेंटिसिटी प्रत्येक साईटची आहे, दस्ताची आहे. समजा आता खरेदी करत डुप्लिकेट तुम्हाला दाखवलं एखादं बनवून, परंतु ते खरेदी करत जर कुठल्या रजिस्ट्रारकडे बनवलेलं आहे तर त्याची ते ऑनलाईन जाऊन तुम्ही त्याची चौकशी करू शकता, तुम्ही त्याचा नंबर टाकू शकता. परंतु ह्यासाठी एखादा माहितगार बघितला पाहिजे, एखादा वकील असतील किंवा जो ह्या क्षेत्रामध्ये आपण ई फायलिंग सेंटर्स जे असतात किंवा ऑनलाईन सेंटर्स असतात किंवा सेवा केंद्र असतात, त्यांच्याकडे जाऊन ह्या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे. त्यांच्याकडे ऑथेंटिकेट वेबसाईट असतात, त्यांच्याकडे ती घेतलं पाहिजे. तिथे जाऊन कागदपत्र तपासली पाहिजे आणि बनावट दस्तऐवज असतील किंवा ऑनलाईन स्कीम, हल्ली ऑनलाईन स्कीमच्या फेसबुकला तुम्ही लॉग इन केलं तर बऱ्याच तुम्हाला जाहिराती दिसतात. त्या जाहिरातीमध्ये तुम्ही एखादी जरी चेक केलात तरी पुढचे 4 दिवस तुम्हाला त्याच प्रकारच्या जाहिराती येत जातात. कारण काय असतं की तुमचा जो आतला जो कंटेंट आहे त्याची परमिशन्स तुम्ही देताना त्यांना दिलेल्या असतात. त्या परमिशन तुम्ही जर क्लोज केल्या तर त्या अशा प्रकारच्या जाहिराती तुम्हाला कंटिन्युअसली येत नाही. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची साधी आणि सोपी गोष्ट आहे की आता एखाद्या व्यक्तीला फोन आला, सांगितलं की वृद्ध व्यक्ती आहे, त्यांना माहीत नसतं, त्या व्यक्तीला फोन येतो की असं तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा करायचे आहेत तर OTP द्या. त्याच्यामुळे सर्वात साधी सोपी गोष्ट आहे, पुन्हा लक्षात ठेवा, पैसे जमा करण्यासाठी कुठलाही OTP लागत नाही. ज्याला तुम्हाला पैसे द्यायचे आहे तो तुम्हाला कधीही कसेही पैसे पाठवू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. तुम्हाला तुमच्या OTPची किंवा तुमच्या ऑथेंटिकेशनची गरज नाही. तुम्ही दुसऱ्याला पैसे द्यायचे असाल, ट्रान्सफर करणार असाल, त्याचवेळी तुमचा OTP किंवा तुमचा तो पिन त्याच्यामध्ये टाकावा. साधी आणि सोपी अतिशय गोष्ट आहे. एवढी जरी गोष्ट आपण फॉलो केली, सर्वांनी लोकांनी बघितली, तरी आपला जवळपास निम्मे फ्रॉड कमी होतील. अच्छा. सर, महिलांचे कोणते महत्वाचे कायदेशीर हक्क अजूनही लोकांना माहीत नाहीयेत, याविषयी काय सांगाल? अजूनही बऱ्याच लोकांना याबाबतीत माहिती नाही, परंतु आता बऱ्यापैकी लोकांना, महिलांना माहिती झाले की आपले नेमके अधिकार काय आहेत. आता सर्वसाधारणपणे आपण म्हणूया प्रॉपर्टी म्हणजे जमीन जागा जी असेल, तर पहिल्यांदा असं होतं की वडिलांची जी मिळकत असेल त्यामध्ये महिलांना किंवा मुलीला तेवढ्या प्रमाणात हक्क नव्हता. म्हणजे काही अजूनही त्याच्यामध्ये बरेच सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे असे आहेत की तिथे अर्धा हिस्सा द्यायचा की मुलाच्या हिस्साच्या अर्धा हिस्सा द्यायचा, ह्या संदर्भात काही वाद होते. परंतु आता 2005 नंतर ही गोष्ट बऱ्यापैकी क्लिअर झाली, आपण म्हणतो, म्हणजे लोकांसमोर आली, स्वच्छ झाली की महिलांना म्हणजे मुलगीला आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टी म्हणजे वडिलांच्या संपत्तीमध्ये आता समान हिस्सा म्हणजे मुलांबरोबरचा समान हिस्सा मिळतो. आणि तो कायद्याने आता कन्फर्म केला, आपण ज्याला म्हणतो की जो आता कायद्याने मान्य केला की नाही, हे असंच होणार. हिंदू सक्सेशन ॲक्ट जो आपला आहे त्याच्यानुसार मुलगा, मुलगी, पत्नी ह्या संदर्भात हे क्लास 1 म्हणजे पहिल्या श्रेणीतले जे वारस आहेत त्यामध्ये मुलगी सुद्धा आता ही पहिल्या श्रेणीतली वारस आहे, त्यामुळे तिला समान हक्क त्याच्यामध्ये मिळतो. दुसरी गोष्ट झाली हा मुलगी म्हणून. आता पत्नी म्हणून काय अधिकार आहेत का तिला? तर हो, नक्कीच. विवाह आपल्या यामध्ये एक संस्कार आहे हिंदू धर्मामध्ये, आणि विवाह झाल्यानंतर जेव्हा ती त्याची पत्नी होते त्यामुळे त्या पतीच्या मृत्यूनंतर वाद कुठे सुरुवात व्हायला कारण कुठे होतं, तर पतीच्या मृत्यूनंतर समजा अचानक मृत्यू झाला पतीचा, 2 मुलं आहेत, पत्नी आहे आणि त्याचे सासू सासरे म्हणजे आई वडील आहेत. तर आई वडील काय म्हणतात की मुलगाची संपत्ती आहे ती सगळी आमची आहे आणि त्या मुलांची फक्त आहे, तुला त्याच्यामध्ये काय मिळणार नाही. पण तसं कायद्यानं नाही आहे. महिलांना पण, त्या पत्नीला पण त्या पतीच्या संपत्तीत, पतीने मिळवलेल्या संपत्तीत संपूर्ण अधिकार आहे. जो अधिकार तिला तिच्या मुलांना मिळेल तेवढाच शेअर म्हणजे हिस्सा हा तिला पत्नीला पण मिळतो. त्यामुळे ज्या महिलांचे अधिकार आहेत त्या संदर्भाने हे प्रॉपर्टी संदर्भातले झाले. आता विशेष कायदे असे आहेत की बरेचसे विशेष कायदे, आता महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा आला तो 2005चा, त्यानुसार बऱ्याचशा केसेस अशा झाल्या की महिलांना कळायला लागले की काही त्रास होते, घरगुती हिंसा होते, मानसिक त्रास होते, तर आपण ह्या फोरमकडे जाऊ शकतो, न्यायालयात जाऊ शकतो. आणि ते खटले दाखल होण्याचं प्रमाण सुद्धा आता वाढलं आहे. त्या खटल्यामध्ये पोटगी मिळवण्याचे अधिकार असतील किंवा खर्च मिळवण्याचा अधिकार असेल, राहण्याचा हक्क असेल, ह्या संदर्भातले मिळवण्याचं प्रमाण देखील आता वाढलेलं आहे. म्हणजे बरेचसे आहेत. आता आमचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जे आहे, जिल्हा न्यायालयात असेल, प्रत्येक तालुका न्यायालयात, तर महिलांना प्रत्येक ठिकाणी मोफत हा कायदेशीर सल्ला दिला जातो, वकील देखील मोफत दिला जातो. या संदर्भात आणखीन जागरूकता वाढलेली आहे. विविध शिबिरं घेतली जातात महिलांसाठी, विविध
कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये महिलांना कायदेविषयक माहिती सांगितली जाते. ह्या बऱ्याच गोष्टी आता आणखीन म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय असतं की घरगुती भांडणं झाली समजा, असं होऊ नये, परंतु काय होतं बऱ्याच वेळेला की नवरा असेल तर त्याला काही व्यसन असेल किंवा व्यसन नसेलही, किंवा माणसाची प्रवृत्ती समजा की त्या बोलाचालीमध्ये विषय वाढत जातो, मारहाण होते. परंतु बऱ्याचशा अशा हिंसाचार घटना अशा असतात की नवरा रोज येतो, मारतो किंवा काहीतरी मारहाण करतो, शिवीगाळ करतो किंवा संशय घेतो किंवा आणखीन काहीतरी बोललं जातं, अपमान करतो. ह्या कंटिन्युअसली जेव्हा होत राहतात तेव्हा ते त्रास सहन करणं कठीण होऊन जातं. मग त्यासाठी काय आहे तर बऱ्याचशा ठिकाणी, आपल्या ठिकाणी म्हणा किंवा शासनाच्या भरोसा सेल आहे किंवा महिलांचं आपल्या SP ऑफिसला जे आहे अत्याचार निवारण समिती आहे, सखी वन स्टॉप सेंटर आहे, बऱ्याचशा अशा आता गोष्टी आहेत या ठिकाणी ही महिला जाऊन आपली वेदना सांगू शकते. सगळ्यात तुम्हाला कुठे नाही जमलं, इथे नाही पोहोचता आलं, तर माझं म्हणणं आहे की साधं तुम्ही तुमच्या ओळखीच्या एखाद्या वकिलामार्फत जरी गेलात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालयाकडे तरी विधी सेवा प्राधिकरणाकडे गेलात तरी ह्या संदर्भात तुम्हाला कायदेशीर मार्गदर्शन केलं जातं की काय करावं आणि काय करू नये याच्या संदर्भात नेमकं सांगितलं जातं. आणि त्यानुसार आपली जी काही समस्या असेल, मारहाणीची असेल किंवा हिंसाचाराची असेल किंवा मानसिक किंवा शारीरिक छळाची असेल, ती सोडवण्याचा प्रयत्न करावा. अच्छा, खूप सुंदर सर. सर, आता वारसा आणि वसियत हा देखील महत्त्वाचाच विषय आहे. तर मला सांगा, विल तयार करणे आवश्यक आहे का आणि योग्य वसियत करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात? आता काय झालंय गंमत की विल म्हणजे मृत्यूपत्र करायचं असेल तर ते कधी करावं आणि कसं करावं ह्या संदर्भात लोकांमध्ये बराच संभ्रम आहे. आणि जर केलं नाही तर त्याचे परिणाम असे होतात की जी संपत्ती असेल ती संपत्तीचे वाटणीमध्ये नंतर वाद होतात. त्याच्यामुळे बऱ्याचशा केसेस ह्या त्यामध्ये पण निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे विल करणं एखाद्या सामान्य माणसानं त्याने जी मिळवलेली, त्याच्या आयुष्यामध्ये मिळवलेली संपत्ती असेल त्याचं मृत्यूपत्र करणं अतिशय आवश्यक आहे. एक कायदेशीर बाब आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या संपत्तीची तुमच्या हयातीत योग्य वाटणी होते आणि ती वाटणी तुमच्यानंतर त्या मुलामध्ये असेल किंवा ज्याला तुम्ही दिलं असेल त्यांच्यामध्ये डायरेक्टली विभागली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते मृत्यूपत्र नेमकं होतं कसं किंवा काय करायचं आहे की कसं होतं, तर त्याचे 2 भाग आहेत. आता एखादा माणूस असेल त्याने आपल्या हयातीत नोकरी केली, 40 वर्ष नोकरी केली आणि संपत्ती काही कमवली, घर बांधलं, स्वतःच्या जमीन विकत घेतली, घर बांधलं, आणखीन काही बाग तयार केली, तर ही त्याची सगळी जी मिळकत आहे ती स्वतःची मिळकत झाली. ही त्याला वडिलोपार्जित म्हणजे वंशपरंपरागत मिळकत नाही, ही त्याने स्वतः बनवलेली आहे. त्यामुळे त्या स्वतः बांधलेल्या घराचं म्हणजे स्वतःच्या कमाईतून त्या बागेचं, त्या मिळकतीचं सगळ्यांचं तो वसियत करू शकतो. त्याला कायदेशीर अधिकार आहे. त्याला ज्याला वाटेल त्याला तो हे वसियतने देऊ शकतो. मग राहिला प्रश्न वंशपरंपरागत मिळकतीचा सगळ्या मिळकतीचा हिस्सा, सगळ्या मिळकत आहेत ती वसियतने देता येत नाही, ती कायद्याने ग्राही नाही. तर त्याला मिळणारा जो हिस्सा असेल, समजा आता 4 भाऊ आहेत आणि वडिलांची प्रॉपर्टी आली आणि त्या 4 भावापैकी एका भावाला आपल्या मुलांना ही प्रॉपर्टी वसियतने द्यायची असेल तर तो फक्त स्वतःचा जो हिस्सा येईल तो फक्त वसियतने देऊ शकतो. सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावाने, एकट्याच्या नावाने जरी असेल, कागदोपत्री नोंद असेल, सातबारा नोंद असेल, तर तो ते देऊ शकत नाही. तो त्याचा हिस्सा फक्त देऊ शकतो. पण जी मिळकत त्याने मिळवली आहे, जे पैसे त्याने कमवलेले आहेत, जी मिळकत त्याने स्वतः विकत घेतलेली आहे, तर त्याचा तो वसियत करू शकतो आणि त्याचा ती विभागणी करू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वसियतमध्ये, विलमध्ये, मृत्यूपत्रामध्ये असं म्हणतात की ते रजिस्टर्डच केलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, असं काही नाही. कायद्याने कुठेही बंधनकारक नाही आहे. तुम्ही ते नोटराईज मृत्यूपत्र देखील करू शकता, नोंदणीकृत देखील करू शकता, किंवा तुम्ही जरी नुसतं ते काही साध्या कागदावरती हे करून ठेवलं, योग्य साक्षीदार त्याला केले असतील तर ते नोंद करण्याची किंवा नोटराईज करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. ते देखील मृत्यूपत्र देखील मानलं जाऊ शकतं. फक्त ह्या कंडिशन्स ज्या आहेत, ज्या अटी आहेत त्या पूर्ण केल्या असल्या पाहिजे. म्हणजे जी मिळकत आहे ती स्वतःची असली पाहिजे किंवा त्याच्यात स्वतःचा हिस्सा असला पाहिजे आणि ती मिळकत वसियतने देण्याचा त्याला कायदेशीर अधिकार असला पाहिजे, म्हणजे तो देऊ शकला पाहिजे. मग त्या गोष्टीने हे वसियत आणि विल करणं अतिशय सोपं जातं आणि हे अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे पुढील वादविवाद जे आहेत ते टाळता येतात. अच्छा. सर, तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात पॅनल वकील म्हणून काम करताना तुमचा एखादा अनुभव सांगा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जे आहे ते गेली जवळपास 10 ते 12 वर्ष मी त्या प्राधिकरणावर पॅनल सदस्य म्हणून काम करतोय. आणि तिथे जे काम आहे ते सोशल सर्व्हिस, म्हणजे वकिली मुळात आधी ही सोशल सर्व्हिसच आहे. सोशल सर्व्हिस म्हणजे काय, तर समाजाला उपयोगी पडेल. म्हणजे इथे काय होतं, जिल्हा प्राधिकरणाकडे एखादा व्यक्ती जेव्हा येतो, गरीब येतो किंवा महिला येते, तर तिला एखाद्या कायदेशीर सल्ल्याची गरज असते. मग ते अधिकारी काय डायरेक्टली तिला सल्ला देऊ शकतात, परंतु काही लिमिटेशन्स असतात, काही मर्यादा असतात. मग त्यावेळी तिथे पॅनल वकिलांना नेमणूक केली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही ह्यांना कन्सल्टेशन करा किंवा ह्यांची केस काय असेल ती दाखल करा आणि ह्यांची केस चालवा. त्यामध्ये बऱ्याच
त्याचा फायदा कसा होतो, अनुभव असा सांगू शकतो की तिथे काम करताना तुम्हाला विशेष करून महिला ज्या घटस्फोटासाठी असतात किंवा हिंसाचारातून त्रस्त झालेल्या असतात किंवा एखादा गरीब व्यक्ती असेल, तर त्यांना जी मदत करण्यात तुम्हाला जो आनंद मिळतो तो तुम्हाला एखाद्या कुठे म्हणा काही एखाद्या कुठल्या वेगळ्या गोष्टी तरी मिळणार नाही. कारण त्यांना जी मदत केल्यानंतर त्यांचा जो आनंद असतो किंवा त्यांना जे मिळणारं सुख असतं किंवा त्यांना जे न्याय मिळाला असतो तो अतिशय चांगला असतो. आणि त्यांचं जे शासनाचं ध्येय आहे किंवा न्यायालयाचं हे ध्येय असतं की कोणीही न्यायापासून वंचित राहता नाही. म्हणजे गरीब असेल, महिला असेल, त्रस्त असेल, पीडित असेल, त्याच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून ती न्यायापासून वंचित राहता नाही, अशा लोकांसाठी काम करण्याची मला संधी इथे मिळते. आणि म्हणून ह्या मी बऱ्याच ज्युनियर वकिलांना लेखीन सांगतो माझ्यासोबत असणाऱ्या किंवा लोकांना की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ह्या पॅनलमध्ये समाविष्ट व्हा आणि जास्तीत जास्त काम मिळवण्याचा प्रयत्न करा. तिथून तुम्ही काम शिकू पण शकता आणि लोकांची मदत पण करू शकता. सर, लोक अदालत हा लोकांसाठी उपयुक्त असा उपक्रम आहे. लोक अदालत पॅनल सदस्य म्हणूनही सुद्धा तुमचं काम आहे. काही आठवणीतील अनुभव? अतिशय चांगला अनुभव आहे. पहिल्यांदा काय व्हायचं की लोक अदालतमध्ये विवाहाविषयी केसेस ज्या आहेत त्या पण ठेवल्या जायच्या, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाप्रमाणे नंतर त्या ठेवता येत नाहीत. परंतु जिथे नांदायला एखादी केस दाखल केली असेल नवऱ्याने, तर ती ठेवली गेली असेल तर ती त्यामध्ये डिस्कशन करून म्हणजे चर्चा करून सोडली जाऊ शकते. साधारण एक 7-8 वर्षापूर्वी गोष्ट आहे, म्हणजे 18-19 मधली मी पॅनलला होतो आणि भरपूर त्या दिवशी काम होतं. लोक म्हणजे जवळपास 10 वाजता सुरू झालं आणि 12-1 वाजले तरी काम संपत नव्हतं. आणि एक खटला असा आला की नवऱ्याने खटला दाखल केला होता की बायको नांदायला येत नाहीये किंवा नांदण्यासाठी पाठवा म्हणून. त्यांचे वकील होते, तिचे वकील होते, ती आली दोघे. आणि ज्या पॅनलच्या ज्या हेड असतात त्या लेडी जज होत्या आणि त्यांच्याकडे सुद्धा ऑलरेडी जवळपास 4-5 केसेसचं काम चालू होतं, सह्या करणं किंवा हे चालू होतं. त्या म्हणाल्या तुम्ही जर हे बघा मॅटर काय झालंय ते. आणि डिस्कशन त्यांच्याशी सुरू केलं. बऱ्याच वेळेला 2-3-5-6 मिनिट डिस्कशन झालं. त्यांनी सांगितलं, त्याने सांगितलं, काय झालं हे झालं. आणि बऱ्याच वेळा झाल्यानंतर लक्षात आलं की वादाचं कारण काही ते वेगळंच आहे. मी ज्या पॅनल प्रमुख ज्या होत्या आमच्या त्यांची परमिशन घेतली की इथे ओपनली डिस्कस करणं थोडं जरा कठीण वाटतंय, लोक अदालत असतं तरी, तर बाजूच्या चेंबरमध्ये किंवा जाऊन बसू का. त्या म्हणाले ठीक आहे, होत असेल ना तर तुम्ही बिंदास करा. त्यांनी परमिट केलं. ॲक्च्युअली डायरेक्टली परमिट करणं थोडंसं कठीण असतं, पण त्यांनी होतंय ना मॅटर तडजोड केलं. मग त्यांना दोघांनाही मी फक्त दोघांनाच समोरासमोर बसवलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. काही जे मुद्दे होते त्यांचे ते लक्षात आले की याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतं आणि त्यांना काही सोल्युशन्स समजून सांगितल्या, काही कायदेशीर बाबी त्यांना समजून सांगितल्या की ह्याचे परिणाम काय होऊ शकतात, पुढे काय होऊ शकतं. त्यांना एक मुलगा होता जवळपास 5 वर्षाचा आणि तो तिच्याकडे होता. त्या मुलाला थोडा वेळ दिला, त्याला मुलाला आणलंय का, तर होय आणलंय, मुलाला बाहेर थांबवलंय. त्या मुलाला मग आत बोलवलं, त्या दोघांशी कन्सल्टेशन केलं. आणि सुरुवातीला जेव्हा पहिल्या 5 मिनिटात त्याच्याशी मी त्या मुलीशी जेव्हा बोललो होतो तेव्हा तिचा सूर असा होता की नाही, मी नांदायला जाणारच नाही. आणि त्याच्या पण काही चुका होत्या, त्या त्याने कबूल केल्या. त्या सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या आणि जवळपास 1.5-2 तासाच्या डिस्कशन नंतर, चर्चेनंतर दुपारी जवळपास 2:30 वाजता त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आमचा हा मुद्दा आम्हाला पटलाय, ह्या वकील साहेबांचा आम्ही ऐकतो. मी त्यांना पॅनल समोर घेऊन गेलो आणि दोघांनी त्याने त्याचा अर्ज तो मागे घेतला. ती नांदायला तयार झाली. मुलाला घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी ती त्याच्यासोबत नांदायला गेली आणि अजूनही ती माझ्या संपर्कात आहेत, संपर्क करतात किंवा संपर्क साधतात आणि सांगतात की अजूनही आता जवळपास 7-8 वर्ष होऊन गेली, दोघांचं अतिशय चांगलं आहे. म्हणजे लोक अदालतमध्ये हे काम करण्याची मला चांगली संधी मिळाली की एखाद्याचा प्रश्न घटस्फोट होण्यापेक्षा एकत्र नांदणं कधीही चांगलं, आणि ते प्रयत्न करायला हे लोक अदालत किंवा मेडिएटरच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. मध्यस्थ म्हणून काम करताना तुम्हाला काय विशेष जाणवतं? मेडिएटर म्हणजे मध्यस्थ म्हणजे काय झालंय, आता एक जास्तीत जास्त खटले तडजोडीने मिटावेत म्हणून एक शासनाने केलेला, एक न्यायालयाने केलेला हा उपक्रम आहे. ज्यामध्ये काय केलं जातं, मेडिएटर म्हणजे जज हा एक मेडिएटर असतो, वकील पण मेडिएटर असतो. म्हणजे त्यांना एक ट्रेनिंग दिलं जाते. 5 दिवसाचं ट्रेनिंग आहे, 6 दिवसाचं ट्रेनिंग आहे, अशा ट्रेनिंगचे भाग आहेत. त्यामध्ये ट्रेनिंग पूर्ण करून आल्यानंतर म्हणजे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर त्यांना हे मेडिएटर म्हणून नेमलं जातं. मग त्यांच्याकडे असे खटले नेमले जातात. आता जिल्हा न्यायालयात काम करताना मोस्टली खटले जे येतात, जास्तीत जास्त खटले येतात ते विवाह संदर्भातले येतात आणि किंवा प्रॉपर्टीच्या वादासंदर्भातले येतात. तर त्या ठिकाणी काय होतं की मध्यस्थ म्हणून तुम्हाला दोन्ही बाजू पहिल्यांदा जाणून घ्याव्या लागतात कुठली, आणि जी तुम्ही डिस्कशन्सची चर्चा कराल ती चर्चा कुठेही बाहेर डिस्क्लोज करायची नाही. काही गोष्टी तुम्ही जाणून घेणार तर कुठेही तुम्ही सांगायच्या नाहीत. काय मुद्दे आले ते काय सांगायचे नाही. फक्त तुम्हाला एंड रिझल्ट फक्त द्यावा लागतो. म्हणजे सक्सेसफुल झालं, यशस्वी झालं की यशस्वी नाही झालं, एवढं फक्त तुम्हाला सांगावं लागतं. आणि त्यामुळे काय होतं की वाद जो असतो तो लवकर संपायला
मदत होते. का आता एखादी कंपनीचं उदाहरण घ्या. एखाद्या कंपनी काय केलं, एक केस फाईल केली की त्यांच्या एका रिटेलर होता, म्हणजे किरकोळ विक्रेता आणि होलसेलर यांच्यातला वाद होता. तो कमर्शियल कोर्टमध्ये आला आणि कमर्शियल कोर्टने रिटेलरने काय केलं की असं एवढं आहे, देणं आहे म्हणून दाखल केलं. तर त्यांच्यातला वाद आला. मध्यस्थ म्हणून माझी नेमणूक झाली. पहिल्या दिवशी सिटिंग घेतलं, त्यांचं काही डिस्कशन झालं नाही, वादवादी झाली. परत एक डेट, मला 3 महिन्याचा कालावधी होता सेटलमेंट करायला. परत आणखीन महिन्यापर्यंत त्यांना पुन्हा बोलवलं. दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर लक्षात आलं की ट्रान्झॅक्शन्समधले जे काय आहेत, तर ट्रान्झॅक्शनमध्ये काही गडबड झाल्यामुळे त्यांना वेगवेगळे गैरसमज झाले होते. ह्या पुन्हा आणखीन एक डिस्कशन केले, त्यांना आणखीन एक वेळ दिला की तुम्ही आणखीन ट्रान्झॅक्शन काही बदलू शकाल का, एवढे रिवोक करू शकाल, एवढे पाठी होऊ शकाल का, ह्या संदर्भातलं डिस्कशन झालं. आणि त्यानंतर 3rd मीटिंगला दोघांनी ॲग्री केलं की ठीक आहे, कोर्टात जाऊन कोर्ट फी भरण्यापेक्षा किंवा आणखीन काही खर्च करण्यापेक्षा किंवा वेळ फुकट घालवण्यापेक्षा तर आम्ही इथे जर सेटलमेंट केली तर आमचं लवकर संपून जाईल. त्यामुळे त्या रिटेलरने आपली काही अमाऊंट कमी केली आणि तो जो सेलर होता तो ॲग्री झाला, मान्य झाला. दोघांनी तो तिथेच म्हणजे कोर्टात न जाता म्हणजे खरोखरचा दावा दाखल न करता, थेट दावा दाखल न करता ह्या मेडिएशनच्या माध्यमातून तो सुटला. मग हा मेडिएशनचा फायदा होतो. सर, आता शेवटाकडे वळूया. आजच्या तरुण पिढीला वकिली क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? सध्या आपल्याकडे तरुण पिढी तर बहुतांशी LLB करतायत आणि वकील म्हणून काम करण्यासाठी प्रयत्न करतायत. बऱ्याच मुलांचं मी असं बघितलंय, मी असं म्हणत नाही की सर्वजण तसे असतील, काही जणांना जेन्युइनली पॅशन म्हणजे अगदी पॅशन असते वकील म्हणून काम करण्याची. पण बऱ्याच जणांचं असं असतं की नाही, वकील म्हणजे भरपूर पैसा आहे, भरपूर प्रसिद्धी आहे, मला हे मिळेल, मला ते मिळेल, म्हणून मला जास्तीत जास्त पैसा कमवायचा म्हणून जायचं आहे. तर मुळात हे पैसा कमवायचा आधी फील्ड नाही, हे मानधन म्हणजे वकिलाला फी कधी मिळत नाही. आपण सगळे म्हणतो तुझी फी किती, अशी फी वगैरे कधी काही नसते. वकिलाचं जे असतं ते मानधन असतं. म्हणजे पक्षकाराचं तुम्ही काम करून दिल्यानंतर तो जे काही त्याला मानधन तुम्ही ठरवणार किंवा तो देईल ह्या संदर्भातलं फक्त घ्यायचं असतं. तर बऱ्याच नवीन पिढीचं असं मला दिसून येतं म्हणजे की नाही, एवढे पैसे मला मिळालेच पाहिजेत, एवढे पैसे मी मिळवणार, एवढे मी काम करणार, एवढे मला त्या पक्षकारांना पैसे दिलेच पाहिजेत, नाहीतर त्याच्या पुन्हा त्याला त्रास देणं, त्याला नोटीस पाठवणं किंवा आणखीन काहीतरी करणं. आणि आजकालची जी नवीन वकील पिढी येते त्यामुळे टेक्निकली जास्तीत जास्त कळतं. परंतु वकिली म्हणजे फक्त टेक्निकल फील्ड नाही, हा अतिशय जास्तीत जास्त काम करून अनुभव मिळवण्याचा हा प्रवास आहे. जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रवास आहे. फक्त ऑनलाईन एखादं जजमेंट वाचलं किंवा काय वाचलं म्हणून तुम्हाला कायदा कळेल असं नाही. त्यासाठी तुमचा अभ्यास, तुमचं जे खटला असेल, तुमचे जे कागदपत्र असतील ते सर्व, त्याचा अभ्यास व्यवस्थित करणं, पक्षकारांची नेमकी बाजू समजावून घेणं आणि नेमकी बाजू कोर्टासमोर मांडणं हे देखील तेवढंच आवश्यक आहे. त्यामुळे फक्त पैसा कमवायचा आहे किंवा मला फक्त आणखीन काहीतरी फक्त नाव कमवायचं आहे म्हणून या क्षेत्रात येऊ नका. वकिलीला एक सामाजिक क्षेत्राची जाणीव आहे, एक सामाजिक सेवा आहे. लोकांची तुम्ही मदत करू शकता, लोकांचे समस्या तुम्ही तुमच्या ज्ञानाने सोडवू शकता. ही जाणीव ठेवून ह्या नवीन वकील पिढीनं काम करावं असं माझा सर्वांना संदेश आहे. खूप सुंदर असा संदेश सर दिलाच आजच्या पिढीला. मंडळी, कायद्याची माहिती असणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं आहे. आजच्या या संवादातून आपल्याला नक्कीच अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजल्या असतीलच. धन्यवाद सर, तुम्ही दिलेली माहिती श्रोत्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. तुमच्या पुढील प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोत्यांना जे मार्गदर्शन केलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.